श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे. येत्या 26 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे. या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल. उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो. त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं, त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य, पैसे, तांदूळ, विड्यावरचं साहित्य, या सर्वांचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण अनेक महिला खूप चुका करतात, त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे, या सर्व साहित्याचे योग्य पद्धतीनं विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. यावर्षी एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि 26 डिसेंबरला शेवटचा म्हणजे 4था गुरुवार असणार आहे. या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे. आपण हे गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणे करावं, तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत पूर्ण होतं. त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे. काही जणी म्हणतात की दरवर्षी उद्यापन करायचं का, आम्ही मागच्या वर्षी केलं होतं. पण तसं नाही. तुम्हाला दरवर्षी जर हे व्रत केलं असेल तर दरवर्षी शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावं लागेल. काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल, एखादी गुरुवारी अडचण आली, त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो, पण आपण उपवास तरी करत असतो, त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते. त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना, तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही. आपण उपवास तर केलेला असतो, त्यामुळे आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल. उद्यापनासाठी आपण 5, 7, 9, 11 अशा संख्येने कुमारिका किंवा सुहासिनी महिला बोलावत असतो. उद्यापनासाठी काही जणींना सुहासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत, कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावामध्ये राहतात. त्यामुळे त्यांना जास्त 5, 7 अशा संख्येने महिला किंवा मुली मिळत नाहीत. तर त्यांनी काय करायचं, किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासिनी स्त्री मिळाली ना, तरीही तुम्ही त्यांचा मानअपमान करून उद्यापन करू शकता. म्हणजे एकाच सुवासिनीला बोलवून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावर एखादं फळ देऊन, व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलावलं असेल तर जेवण देऊ शकता किंवा फक्त साधा प्रसाद दिला ना तरीही चालतो. त्यांना नमस्कार अवश्य करा. अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून, तरीही आपल्याला हे व्रताचं फळ नक्कीच मिळेल. तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं? तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल, तरीही उद्यापन हे सायंकाळीच करायचं आहे. आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ असते. 6 ते 7:30 या वेळामध्ये तुम्ही उद्यापन करू शकता. सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात. साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपान करत असतो. त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेचे वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न असतं. त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर दुपारी उद्यापन शक्यतो करू नका. सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकतो. त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. आपलं घर स्वच्छ असणे गरजेचं आहे. घरातील सर्व दरवाजे, खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत. घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा आहे, कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार असते आणि ज्या घरात स्वच्छता, शांतता आणि विचारांमध्ये एकी असते, त्या घरी माता लक्ष्मीचा निवास करायला आवडतं. त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या
तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन केलं की ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देवीपाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे. देवीची उत्तर पूजा करायची आहे. मग आपण पूजा उचलायची आहे. सर्वात आधी कलश उचलायचा. अनेक महिलांना प्रश्न पडतो की कलशावरील नारळाचं काय करायचं? नारळ वाढवायचा, फोडायचा की विसर्जन करायचा? तर बऱ्याच जणी काय करतात, हा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात. पण लक्षात ठेवा, ही चूक मात्र अजिबात करू नका. कारण बघा, आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कलशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो. त्या कलशाला आपण वस्त्र घालतो, नारळाला देवीचा मुखवटा लावतो, म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो. त्यामुळे तो नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही. त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जन करा किंवा आपल्या रानामध्ये, बागेमध्ये तुम्ही त्याचे वृक्षारोपण करू शकता. मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही. तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचं एखादं झाड लावू शकता. त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे? आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो. त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झाले असतील, घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील, तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाका, जेणेकरून कुणाचा त्यावरती पाय पडणार नाही. त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो ते सुद्धा आपण विसर्जन करायचं आहे. किंवा अशा प्रकारे तुम्ही पानं, फुलं, विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंद्याशी टाकायचं आहे, जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपल्या कुणाचा पाय पडणार नाही. त्यानंतर आपण पूजेमध्ये वापरलेले पैसे म्हणजे आपण कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेलं असेल तर ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो. म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता. त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं आहे. फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ, तांदूळ, वेणी, शृंगाराचं सामान, बांगड्या, पानाचा विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टींनी पण ओटी भरू शकता. तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा. आणि भरलेली असेल तर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो. तर त्या ओटीमध्ये साहित्य चांगलंच वापरा, जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर. किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोण्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. नाहीतर घरातल्या सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं. बाकी तुम्ही देवीचे वस्त्र, देवीचा मुखवटा, देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू शकता. ते बदलण्याची गरज नाही. पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारचे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं. तर तुम्ही पण अशा पद्धतीनं योग्य वेळेवरती या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचे विसर्जन करा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.